नमस्कार, मी तुळशीदास भोईटे. पुढारी न्यूज ओपन फोरम एक असा कार्यक्रम जिथं समाजाच्या विविध क्षेत्रातील मान्यवर पुढारी येतात, आपली मतं बेधडकपणे मांडतात. अपेक्षा हीच असते की या ओपन फोरममध्ये नावाप्रमाणेच मोकळेपणानं या पुढाऱ्यांनी बोलावं. आज आपल्यासोबत ओपन फोरममध्ये आहेत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर. बाळासाहेब, स्वागत तुमचं. बाळासाहेब, पहिलाच प्रश्न, 5 राज्यांच्या निवडणुकांचे निकाल लागलेत. 3 राज्यांमध्ये तुम्हाला नकोशी वाटणारी भाजपा सत्तेत आलेली आहे. काँग्रेसनं जिच्याबरोबर युतीसाठी तुम्ही धडपडतात 2 राज्यांमध्ये सत्ता गमावली आहे. तेलंगणा काँग्रेसकडे आली आहे. मिझोराममध्ये नवा पक्ष सत्तेत आलेला आहे. लोकसभेची सेमीफायनल मानल्या जाणाऱ्या 5 राज्यांच्या निवडणुकीच्या निकालांकडे तुम्ही कशा पद्धतीने पाहतात? तुम्हाला यामुळे सुख लाभलंय की दुःख झालंय? नेमकं काय? आमची असणारी भूमिका जर आपण पुन्हा अधोरेखित केली आणि मी अधोरेखित केली तर आम्ही असं म्हणालो आहे की 2024मध्ये भारतीय जनता पक्ष RSSचं सरकार येता कामा नये. आता ही पक्षाची भूमिका असल्यामुळे आनंद BJP निवडून आली तर आनंद कसा होईल? त्याच्यामुळे दुःखच आहे. वाईट एवढंच वाटतंय की काँग्रेसने जो स्वतःबद्दलचा असणारा कल बदललेला आहे. म्हणजे मी असणारा 2024च्या ज्यावेळेस निवडणुका होत होतो त्यावेळेस म्हटलं होतं काँग्रेस 10 वर्ष पुन्हा आपल्या पायावरती उभं राहील अशी परिस्थिती नाही. मी एका कॉफी शॉपमध्ये बसलो होतो. त्या कॉफी शॉपमधल्या विद्यार्थ्यांची चर्चा ऐकली होती आणि ती चर्चा ऐकल्यानंतर त्याचा थोडासा आढावा घेतला आणि त्या आढाव्यानंतर माझ्या लक्षात आलं की काँग्रेस आता काही निवडून येत नाही. ती कॉफीतली चर्चा अशी होती की एका बाजूला पेट्रोलचे डिझेलचे भाव वाढले होते, दुसऱ्या बाजूला टू स्कॅमचे फिगर्स आले होते आणि त्या यंगर जनरेशनमधली चर्चा अशी होती की मोटर बाईकचे राईड्स किती कमी करावे लागतील, त्याच्यामुळे आपल्या असणाऱ्या गर्लफ्रेंडला घेऊन जाता येणार नाही याचं ते दुःख होतं आणि पॉकेट मनी जो भेटतोय तो काय वाढणार नाही, त्याच्यामुळे तेवढ्यातच भागवावं लागेल. महागाईचा आपण ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस आपण चुलीचा विचार करतो अशी असणारी परिस्थिती आहे. पण इथे महागाईचा मला दुसराच चेहरा जो आहे तो बघायला मिळाला आणि तो म्हणजे कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांचा की आपलं एन्जॉयमेंट डिझेल आणि पेट्रोल प्राइसेसमध्ये वाढलं आहे. त्याच्यामुळे हा जोपर्यंत राग त्याचा शमत नाही तोपर्यंत हा काँग्रेसला मतदान करेल अशी परिस्थिती नाही. तेव्हा काँग्रेसला माझ्या अंदाजानं शहाणपणा आला पाहिजे होता की त्यांनी मित्र पक्षाला बरोबर घेऊन जर लढले असते तर रिझल्ट वेगळा आला असता. त्याच्यामुळे असणारं काँग्रेसने इतरांना घेतलं नाही त्याचंही दुःख आहे आणि ते पडले त्याचंही दुःख आहे. हे दुःख व्यक्त करतानाच कुठेतरी असं वाटतं का? तुम्ही आत्ताच म्हणालात की काँग्रेस ज्या प्रकारे आपल्या समविचारी पक्षांना इतरांना सोबत घेत नाही, म्हणजे इंडिया आघाडी, खूप मोठी आघाडी एक तयार झाल्याची घोषणा झाली, मोठमोठ्या गर्जना झाल्या की पहा आता भाजपाला आम्ही कसं अंगावर घेतो, कसं त्यांना नेस्तनाबूत करतो. प्रत्यक्षात सेमीफायनल म्हटलं गेलं 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीला. तिथं मात्र काय दिसलं? इंडिया आघाडी म्हणून काँग्रेससोबत असलेले पक्ष कुठेही एकत्रितपणे लढताना दिसले नाहीत. या उलट भाजपा मात्र महाराष्ट्रातल्या शिंदेंच्या शिवसेनेसारख्या पक्षाला, त्यांचे नेते असणाऱ्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जयपुरात घेऊन गेली, राजस्थानमध्ये घेऊन गेली, तिथं त्यांच्याकडून प्रचार करून घेतला. म्हणजे हे काय नेमकं? भाजपाकडे सर्व साधन सामुग्री, सर्व बळ असताना केंद्रातली सत्ता, ईडी सारख्या यंत्रणा, वाटेल ते करायचं, जिंकायचं या निर्धारानं तो पक्ष मैदानात उतरत असताना तो अशी व्यावहारिक भूमिका घेतो.
छोट्या मोठ्या पक्षांनाही सोबत घेतो, ज्यांचं त्या राज्यात अस्तित्व नसतं त्यांनाही आपल्याबरोबर ठेवतो. आणि त्याच वेळी काँग्रेस मात्र राजस्थानमधले छोटे पक्ष, मध्य प्रदेशात इतर पक्ष, अगदी समाजवादी पार्टीशी त्यांनी पंगा घेतला. काँग्रेस आजही वास्तव स्वीकारायला तयार नाही असं वाटतंय का? माझ्या माहितीप्रमाणे इंडिया टुडेने 2001ला एक सर्वे केला होता आणि तो सर्वे घराणेशाहीच्या संदर्भातला होता. 2001 मध्ये 51% लोकांनी चालू शकते असं म्हटलं आणि 49 लोकांनी असं म्हटलं की आम्ही ठाम विरोधात आहोत. हा सर्वे माझ्या अंदाजाने नजरेसमोर ठेवून राजकीय नेत्याने आपल्या भूमिका घेतल्या पाहिजेत असं मी त्या ठिकाणी मानतो. फोकस हा डायव्हर्सिफिकेशन असला तर तो लोकांना मान्य आहे अशी परिस्थिती आहे, पण तो फोकस कॉन्सन्ट्रेटेड पद्धतीने असेल तर लोकांना अमान्य आहे असं एकंदरीत त्या 2001च्या परिस्थितीमध्ये दिसतंय. 2001 आणि आपण असणारा 2023मध्ये आहोत. 20 वर्षाचा कालखंड लोटलेला आहे. त्याच्यामुळे 51वरनं ती आता असणारं 32, 33, 34पर्यंत आली असेल आकडेवारी असं मी त्या ठिकाणी मानतो. त्याच्यामुळे भान ठेवून राजकारण केलं तर यशस्वी आहोत, भान ठेवून राजकारण केलं नाही तर मग पराजय आहे. हे भान काँग्रेस विसरली असं वाटतंय स्पष्ट शब्दात बोलायचं तर? हो, त्यांनी ज्यावेळेस माझ्यानंतर दुसरं आपण असं एक लक्षात घेतलं पाहिजे की कमलनाथनी ज्यावेळेस अखिलेश फिकलेश हा जेव्हा शब्द वापरला तेव्हा नॅरेटिव्ह काही आलं की सोनिया गांधीने आणि राहुल गांधीने अखिलेशशी टेलिफोनवरती बोलून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. हे नॅरेटिव्ह काँग्रेसमधनं आलं. एक पॉलिटिकल ॲनालिसिस म्हणून मी ह्या सगळ्या ह्याच्याकडे ज्यावेळेस बघतो त्यावेळेस कमलनाथ ॲज अ पार्टी फंक्शनरी म्हणून पॉवरफुल आहेत असं मला त्या ठिकाणी दिसलं की 4 ते 5 जागा किंवा 6 जागा ज्या समाजवादी पक्षाला पाहिजे होत्या त्या 4 ते 5 जागा किंवा 6 जागा समाजवादी पक्षाला द्या हे राहुल गांधी, सोनिया गांधी किंवा खरगे हे कमलनाथला सांगू शकत नाही. त्यावेळेस सेंटर ऑफ पॉवर हे शिफ्ट झालंय का असं मला स्वतःला वाटतंय. सेंटर निर्णय घेत नाही किंवा निर्णय घेण्याची क्षमता नाही असंच त्या ठिकाणी दिसतंय. आणि रिजनल सरताप जे आहेत ते रिजनल सरताप निर्णय नुसतं करत नाही तर डिक्टेट करतात की आमच्या राज्यामध्ये काय घडेल आणि काय घडणार नाही. ही जी वस्तुस्थिती आहे या वस्तुस्थितीला आपल्याला नाकारून चालणार नाही. म्हणून मी जे मागच्या 10 वर्षापासून असणारं जे मानतोय की नॅशनल पॉलिटिकल पार्टीज या नावापुरत्या झालेल्या आहेत त्या नॅशनल पॉलिटिकल पार्टीजचं रिजनल पॉलिटिकल पार्टीज झाल्यात ही अशी अवस्था आहे. आज आपल्याला असणारं काँग्रेसचं दिसतंय, उद्या कदाचित हीच परिस्थिती आपल्याला सत्तेमध्ये नसेल तर BJPची सुद्धा दिसेल. मी असं म्हणेन की हे चित्र देशाच्या हिताचं नाही.
पॉलिटिकल पार्टी ह्या विशेष करून नॅशनल पॉलिटिकल पार्टीज या देशाच्या एकतेचं प्रतीक आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. या प्रतीकामध्येच भेगा चिरा आणि नंतर भगदाड पडलं तर हे भगदाड वास्तव्यामध्ये देशामध्ये सुद्धा पडेल का याची अनेक जणांना माझ्यासकट चिंता आहे. आणि तो मी असताना म्हणतोय की डिबेट केला पाहिजे आणि त्याच्यावरती डिबेट झाला पाहिजे असा माझा आग्रह आहे. बाळासाहेब, आपण आत्ताच म्हणालात की काँग्रेसमध्ये प्रादेशिक नेतृत्व जे आहे त्यांचं नियंत्रण आता केंद्रीय नेतृत्वावर दिसतंय, तसं अनुभवाला येतंय. कमलनाथ यांचं उदाहरण दिलं आपण. महाराष्ट्राच्या संदर्भात बोलायचं झालं तर वंचित बहुजन आघाडीच्या तर्फे आपण सातत्यानं प्रयत्न करत आहात की समविचारी पक्ष म्हणून एकत्र आलं पाहिजे. तुम्ही शिवसेनेसोबत गेलात, इतिहास घडला खरं तर तो. मात्र शिवसेना ज्या महाविकास आघाडीचा भाग आहे किंवा त्या इंडिया आघाडीचा भाग आहे, त्या इंडिया आघाडीला अजूनही वंचितला समविचारी पक्षांच्या साथीपासून वंचितच का ठेवलं जातं आहे? काय कारण असेल ते? म्हणजे इकडचे प्रादेशिक नेतृत्वाला वंचितसारखं वैचारिक नेतृत्व असलेल्या एका मजबूत पक्षाला सोबत घ्यायचं नाही आहे की केंद्रीय नेतृत्वाला प्रादेशिक पक्षांमध्ये इकडे काय चाललेलं आहे त्याची काही कल्पनाच नाही आहे? नेमकं काय वाटतं तुम्हाला? ते आता त्यांनीच सांगितलं पाहिजे. मी काय त्यांचं उत्तर देणार आहे? त्यांच्या मनामध्ये काय चाललं आहे, त्यांच्या परिस्थितीमध्ये काय चाललं आहे, मी काय सांगू शकणार? मी काहीच सांगू शकणार नाही. काँग्रेस पार्टी असेल, NCP असेल किंवा भारतीय जनता पक्ष असेल, या पक्षांवरती पकड कोणाची असेल, पगडा कोणाचा असेल तर हा निजामी मराठ्यांचा पगडा आहे. जिथे या निजामी मराठ्यांना, गरीब मराठ्याला, रयतेतल्या मराठ्याला बरोबर घेऊन जाता येत नाही, सत्ता शेअर करता येत नाही, तिथे ते इतरांबरोबर करतील याच्याबद्दल मला असणारं शंका आहे. त्याच्यामुळे अवघड काही आहे, अडचण काही आहे याच्याबद्दल काँग्रेसनेच बोलावं असं माझं म्हणणं आहे. बाळासाहेब, तुम्ही एक नवा शब्द वापरलात, निजामी मराठे. म्हणजे सध्या मराठा आंदोलक मनोज जरांगेंचं मराठा आरक्षण आंदोलन महाराष्ट्रात घोंगावतंय. ते सुद्धा गरजवंत मराठे, प्रस्थापित मराठे अशी विभागणी करताना दिसतात. नेमकं हे निजामी मराठे म्हणजे प्रस्थापित मराठे असं तुम्हाला म्हणायचं आहे का? आम्ही असणारं अगोदरपासून मानतोय की इथे असणारं सत्ता ही पूर्वी 169 कुटुंबांमध्ये होती. त्याच्यामध्ये फक्त असणारं 4 कुटुंब वाढले, नव्यानं वाढलेत असं त्या ठिकाणी मानतोय. यांना आम्ही असणारं निजामी मराठे त्या ठिकाणी म्हणतोय. सत्ता ही त्यांच्या हातामध्ये आहे आणि तेच महाराष्ट्राला खेळवतात अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे BJPकडे सत्ता आली काय किंवा काँग्रेसकडे सत्ता आली काय किंवा NCPकडे सत्ता आली काय, ही सत्ता शेवटी निजामी मराठ्यांकडेच अशी परिस्थिती आहे. लेबल वेगवेगळे जरी असले तरी गाभा त्याचा निजामी मराठ्यांचा आहे हे आम्ही मानतोय. आत्ताच जो म्हणजे 48 लोकसभेच्या जागांचा प्रश्न आहे, 288 विधानसभा जागांचा प्रश्न आहे. या 5 राज्यांच्या सेमीफायनल खरं तर लोकसभेच्या निवडणुकीआधीची मानली जाते. त्यात जे काही निकाल आले त्यानंतर तरी थोडं वास्तव जाणत हे प्रस्थापित पक्ष वंचितसारख्या एका मजबूत राजकीय विचारधारा घेऊन चाललेल्या पक्षाला व्यावहारिक भूमिकेतून तरी स्वतःसोबत घेऊन काही करतील असं वाटतं की नाहीतर काहीतरी वेगळा विचार प्रकाश आंबेडकर लोकांसमोर ठेवतील आणि वेगळी वाट निवडतील? ते मी अगोदरच आपल्याला म्हटलं की राजकीय पक्ष कुठला असेल, सत्ता ही असणारं निजामी मराठ्यांकडे पाहिजे. आता वंचित बहुजन आघाडीची परिस्थिती भूमिका आहे की सत्तेचं सार्वत्रिकरण झालं पाहिजे. आता या दोन गोष्टी आहेत.
निजामी मराठे रिकनाईल करायला तयार असतील तर समझोता होईल. निजामी मराठे जर रिकनाईल करायला तयार नसतील तर युती होणार नाही. त्याच्यामुळे हा सत्तेचा भाग आहे. सार्वत्रिकरण सत्तेची की निजाम्यांची, हा खरा वाद आहे महाराष्ट्रातला. ते होणार नसेल हे निजामी मराठे किंवा निजामी जे नेते तुम्ही म्हणताय ते जर ही वास्तविकता स्वीकारणार नसतील तर प्रकाश आंबेडकर, ठाकरेंची शिवसेना, मनोज जरांगेंसारखं जे एक नेतृत्व वेगळं पुढे येताना दिसतंय, असे काही वेगळे प्रयोग महाराष्ट्रात होऊ शकतील का? कारण तुम्ही ते आहात ज्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात काही वेगळे पॅटर्न लागू केलेत आणि त्यामुळे राजकारणाची त्यावेळी दिशा वेगळी होताना दिसली. आतासुद्धा शिवाजी पार्क केवळ तुम्ही भरूनच दाखवलं नाही तर भारूनसुद्धा दाखवलं असं तुमचे समर्थक सांगतात. त्यातून एक वेगळी महाराष्ट्राच्या राजकारणाला दिशा मिळेल असा सुद्धा एक आशावाद व्यक्त होतोय. छगन भुजबळ यांनी विरोधी पक्षासारखं मुख्यमंत्र्याच्या चहा पाण्यावरती बहिष्कार टाकला. आता हे इंडिकेशन आहे का छगन भुजबळांचं की सरकारमधून बाहेर पडायचं आणि आपला नवीन पक्ष काढायचा? मला वाटतं आपल्याला वाट बघावं लागेल की विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आत्ताच काही देता येणार नाही. बहिष्कार टाकणं ही फार मोठी गोष्ट आहे. चहा पाण्याला न जाणं हे सुद्धा फार मोठी गोष्ट आहे. एका प्रकारचं बंड आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. हे बंड राजकीय पक्षामध्ये रूपांतर होते का ते बघितलं पाहिजे. त्याच्यानंतरच मी आपल्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो. बाळासाहेबजी, आपण आतापर्यंत जी चर्चा सुरू केली त्यामध्ये तुम्ही एकूणच काँग्रेसच्या कार्यप्रणालीचं जे काही विश्लेषण केलं, ते विश्लेषण म्हणण्यापेक्षा जर मी चिरफाड हा शब्द वापरला तर तो मग चुकीचा ठरणार नाही. काँग्रेस सगळीकडे चुकते असं तुम्ही त्यावर बोट ठेवताय, नमूद करताय, तरी देखील बाळासाहेबांना काँग्रेससोबत का जायचं आहे? आम्ही असं मानतोय की RSS BJPचं हे जे गव्हर्नमेंट आहे, हे गव्हर्नमेंट जर चालू राहिलं तर संविधान सोडून द्या, संविधान तर बदललं तर त्याला असं हे नाही, पण या देशाचे तुकडे केल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात घ्या. आणि ज्या पद्धतीने असणारा आर्थिक रचना चालली आहे, दुर्दैवाने आपल्या इथे असणारा आर्थिक रचनेची चर्चा कधीच होत नाही. तेव्हा त्या आर्थिक रचनेचा परिणाम काय होणार हेही आपण त्या ठिकाणी पाहत नाही आहे. किंवा आम्ही असणारा उद्या जे फिलिस्तीनच्या संदर्भातला असणारा मोर्चा जो काढलेला आहे, दुर्दैवाने मी असं म्हणेन, माझं सिनियर IPS अधिकाऱ्यांशी बोलणं झालं की आम्ही हा मोर्चा का काढतो आहोत, म्हणजे ही शांती सभा आम्ही का घेतो आहोत म्हणून. दुर्भाग्य असं म्हणेन की त्यांना त्याचा आचपेचही नाही आहे. मला शेवटी त्यांनी सांगितलं, प्रकाशराव, मुख्यमंत्र्यांनी जर सांगितलं तर आम्ही तुम्हाला परमिशन देऊ. मुख्यमंत्र्यांशी बोललो, मुख्यमंत्र्यांना समजावून सांगितलं, मुख्यमंत्र्यांनी तो समजले आणि त्यांनी असणारं ती परमिशन आम्हाला दिली. आता एवढा अज्ञान देश चालवणाऱ्यांमध्ये असेल तर मग तुम्ही काय करणार आहात त्याच्यामध्ये? त्याच्यामुळे असणारा हेही ज्या अधिकाऱ्यांशी मी बोललो त्यांना किती भारतीय त्या मिडल ईस्टमध्ये कामाला आहेत आणि किती फॉरेन एक्सचेंज आपल्याला तिकडनं येतो आहे. उद्या इस्रायल फिलिस्तिनीचा असणारा लढाचा दायरा वाढला की जो आज वाढलेला आपल्याला दिसतोय, आणि उद्या त्याच्यामध्ये टर्की सरकीन झाली, इराण त्याच्यामध्ये गेलं, इराक त्याच्यामध्ये असणारं गेलं, तर त्या आपल्या लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी भारताच्या बजेटवरती किती ताण पडेल, किती विमानं पाठवावी लागतील, किती बोटी पाठवाव्या लागतील. का आपण असणारा आपल्या लोकांना त्या वॉरमध्ये बळी तर देऊ शकणार नाही. माझा पुढचा प्रश्न विचारतो बाळासाहेबजी, की भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याकरता
काँग्रेसला जवळ करणं किंवा तुम्ही काँग्रेसच्या जवळ जाणं ही प्रोव्हिजन म्हणजे तात्पुरती गरज आहे किंवा ही गरज आहे म्हणून तुम्ही ही आघाडी करण्याकरता इच्छुक आहात. पण ज्या इंडिया आघाडीमध्ये तुम्हाला सहभागी व्हायचं आहे त्या इंडिया आघाडीमध्येच आता काहीतरी वेगळी कुजबूज सुरू झालेली आहे. एकमेकांची तोंडं एकमेकांच्या विरोधात फिरू दिसू लागलेली आहेत. मग आतासुद्धा तुम्हाला या इंडिया आघाडीत सहभागी होण्याची तेवढीच इच्छा आहे का? 304 त्यांची आत्ताची स्ट्रेंथ आहे. मोदींना पुन्हा सत्तेवरती येण्यासाठी किमान मिनिमम ज्याला आपण म्हणतो मिनिमम 272 खासदारांची गरज आहे. 3 राज्य ह्याच्यामधले सगळ्यात महत्त्वाची आहेत हे आपण लक्षात घ्या. बंगालमध्ये 18 जागा BJPकडे आहेत. त्याच्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये तुम्ही असं म्हणा 90% त्यांच्याकडे आहेत आणि महाराष्ट्र हा त्यांच्याकडे आहे. बिहार हे एक राज्य महत्त्वाचं आहे. आता ह्याची जर टोटल आपण असर केली 48 महाराष्ट्र, 38 बिहार, त्याच्यानंतर 80 UP आणि वेस्ट बेंगॉल, या टोटल ह्याच्यामध्ये BJPकडे असणारं ज्याला आपल्याला म्हणता येईल की 70% जागा आहेत. या 70% जागांपैकी 20 ते 25% जागा आम्ही पाडल्या आणि इतर कोणी निवडून आलं तर BJPचे 304 वरनं ते असणारं 260 वरती येतात. आता 260 वरती आलं तर ज्यांच्या ज्या ज्या राजकीय पक्षांवरती मोदीने कारवाई केलेली आहे ते पक्ष पाठिंबा देतील आणि सांगतील का की मोदी पुन्हा पंतप्रधान करा. गुजरातीमध्ये एक म्हण आहे, आ बैल मुझे मार. तेव्हा हे राजकीय पक्ष आ बैल मुझे मार करतील का? म्हणून मी मागच्या गेल्या 7-8 महिन्यापासून असताना म्हणतोय की सरकार कोणाचं येईल हे सांगता येणार नाही, पण नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार नाही. बाळासाहेब, राज्यभरात वंचित बहुजन आघाडीच्या सभांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. नेमकी आगामी निवडणुकीच्या दृष्टिकोनातून वंचित बहुजन आघाडीची पुढची दिशा काय असेल? पुढची दिशा ही राहणार की नॉन BJP जे कोणी आहे हे 30च्या खाली येणार नाही एवढं आम्हाला बघायचं आहे. 48 पैकी किमान 30 जागा, मिनिमम 30 जागा या नॉन BJPकडे आल्या पाहिजेत. बाळासाहेब हे शक्य कसं होईल मात्र? कारण तुम्ही जे मांडणी करतात खूपच एका विचार प्रक्रियेतून जात त्याचा संपूर्ण असं आहे, आमची स्ट्रॅटेजी आम्ही पब्लिकली करू शकत नाही. दॅट इज आवर स्ट्रॅटेजी. नाही, मी वेगळ्या अर्थानं विचारतोय की तुम्ही योग्य मांडणी करत आहात. ही राज्य त्यातही बिहार, महाराष्ट्र इथं खूप काही घडू शकतं, देशाच्या राजकारणाचं चित्र बदलू शकतं, हे आपण मान्य केलंच पाहिजे. समजा 30 जागा मी कमी केल्या, आता मी धरून चाला 30 जागा महाराष्ट्रातून आमच्या स्ट्रॅटेजीप्रमाणे आम्ही सक्सेसफुल झालो तर 304 मधनं 30 मायनस करा, किती होतात? 274. आमचं जे स्टेटमेंट आहे की नरेंद्र मोदी विल नॉट बी दी प्राईम मिनिस्टर, हे आम्ही खरे करून दाखवतोय. मला महाराष्ट्रापुरतं विचारायचं आहे तुम्हाला, कारण महाराष्ट्राची परिस्थिती आपण पाहतो आहोत. 48 जागा. मी महाराष्ट्रापुरतंच बोललो बोयटेजी. हो. नाही महाराष्ट्रापुरतंच बोललो बोयटेजी. बरोबर. 48 पैकी 30 जागा. नॉन BJP इलेक्टेड MPs हे मिनिमम 30 असले पाहिजेत, ही आमची स्ट्रॅटेजी आहे. नाही, त्यासाठीच मी एक विचारतो मात्र, काँग्रेस ज्या पद्धतीनं, राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अगदी फुटीनंतर सुद्धा प्रत्येकाचे दावे आहेत की मला एवढ्या जागा पाहिजे, मला एवढ्या पाहिजे. त्यांना काय करायचं ते करतील, आम्हाला जे करायचं ते आम्ही करू ना. वंचित बहुजन आघाडीला जे करायचं आहे ते, आता वंचित बहुजन आघाडीकडे मतदान आहे एवढं तरी आपल्याला माहिती आहे. नक्कीच आहे. आम्हाला त्या मतदानावरती राजकारण करणार आम्ही. बाळासाहेब, एक प्रश्न असा आहे की तुम्ही गेल्या वेळेला जो प्रयोग केला होता, तुम्ही MIM ला सोबत घेऊन निवडणुका लढवल्या होत्या, तसं यावेळेला तुम्ही जे आता म्हणतात की तुम्ही तर तुम्ही यावेळेला आता जे म्हणतात त्यावेळेला तुम्हाला साधारण लोकसभा विधानसभेला 60% मतं महाराष्ट्रात मिळाली होती. तर मला असं विचारायचं आहे की यावेळेला तुम्ही म्हणता की काँग्रेस, राष्ट्रवादी, इंडिया आघाडी असं तुम्ही जरी सोबत गेला नाहीत तर मग तुमच्याकडे 60% मतं घेऊन
30 जागा पाडण्याचा तुमच्याकडे काय कार्यक्रम आहे किंवा मग दुसरा काही तुमच्याकडे पर्याय आहे का की ठाकरे गट आणि तुम्ही मिळून निवडणुका लढणार आहात? तुम्ही मगाशी भुजबळांचं उदाहरण दिलं, पण भुजबळांच्या निर्णयावरती तुमचा निर्णय अवलंबून नसेल हे नक्की. त्यामुळे तुम्ही काहीतरी ठरवलं असेलच ना. असं आहे, आम्ही ठरवलेलं आहे, पण ते ठरवलेलं आम्ही पब्लिक करणार नाही. मी फक्त आपल्याला एक असणारा संकेत दिला की ज्याची चर्चा झाली पाहिजे होती, दुर्दैवाने ती चर्चा झाली नाही. की एक मंत्री चहा पाण्याला ज्यावेळेस जात नाही मुख्यमंत्र्यांचा, त्यावेळेस हे बंड आहे. आता हे बंड पक्षामध्ये रूपांतर होणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे. पण मग बाळासाहेब ठाकरे गटासोबत तुमची युती होईल की नाही या प्रश्नाचं उत्तर काय समजायचं? मविया सोडून तुम्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढवाल का? आम्ही तिसरा पर्याय म्हणून निवडणूक लढवणार आहोत. आम्ही काय म्हणालोय की आमची जी काही स्ट्रॅटेजी आहे ती आम्ही बाहेर पाडणार नाही. आमची आजची स्ट्रॅटेजीचा जो टोक आहे ते टोक मी आपल्याला असताना सांगितलं, ते म्हणजे की नॉन BJP MP हे मिनिमम 30 तरी निवडून आले पाहिजेत, ही आमची स्ट्रॅटेजी आहे. बाळासाहेब, याला जोडून एकच प्रश्न विचारतो की जर तुम्ही आणि ठाकरे गट उद्या समजा निवडणुकीमध्ये उतरलात तर तुम्हाला अशी आशा वाटते का की ह्या सगळ्यामध्ये म्हणजे मविया तिरंगी लढती होतील असं समजा घडलं तर मविया महायुती विरुद्ध तुमची जी आघाडी असेल ती, अशा परिस्थिती असं चित्र निर्माण झालं तर काय होईल शकतं राज्यात? तिरंगी न होऊ देण्याची जबाबदारी ही शिवसेनेची आहे, ती आमची नाही. त्याच्यामुळे मी आत्ता त्याच्यावरती काही कॉमेंट करत नाही. पाच राज्यांच्या निकालांचा काही ना काही परिणाम महाराष्ट्रातल्या जागा वाटपाच्या बोलण्यावर सुद्धा होणारच. त्यामुळे शिवसेना जर समजा काँग्रेस राष्ट्रवादीची साथ सोडून एक वेगळी वाट चालू लागली की वंचित बहुजन आघाडी, संभाजी ब्रिगेड, इतर काही संघटना यांना सोबत घेऊन शिवसेना तुमच्या पुढाकारानं एक वेगळी आघाडी उभी राहण्याची काही शक्यता आहे का? तसा काही प्रयोग होऊ शकतो का जर काँग्रेस हटवादीपणेच वागत असेल तर? ते मी काय म्हणालो की आमची असणारी सेनेबरोबरची युती आहे, उरलेली सगळी जबाबदारी शिवसेनेची आहे. त्याच्यामुळे त्यांनी काय करावं काय करू नये ह्याचं आम्ही काही त्यांना सांगणार नाही. ते जे करतील ते आम्हाला मान्य राहील त्या ह्याच्यामध्ये. पण आम्ही त्यांना जे कम्युनिकेट केले ते मी ते आपल्याला सांगतो की यावेळेस आपला टार्गेट असला पाहिजे की नॉन BJP MPs हे 30 असले पाहिजेत मिनिमम. सल्ला काय राहील तुमचा? म्हणजे ठाकरेंनी जर सल्ला मागितला तर बाळासाहेब आंबेडकर की जे खूप चांगल्या कुशल रणनीतीसाठी ओळखले जातात, काय सल्ला द्याल तुम्ही त्यांना? तर मी सल्ला काहीच देत नाही कोणाला, आणि राजकारणामध्ये असा सल्ला कोणाला देत नाही. प्रत्येकजण असणारं परिस्थिती अनुसरून असणारं भूमिका त्या ठिकाणी घेतात, आणि शिवसेनासुद्धा परिस्थिती अनुसरून भूमिका घेईल असं मी त्या ठिकाणी मानतो. बाळासाहेब, मवियातला दुसरा पक्ष म्हणजे शरद पवारांचा राष्ट्रवादी गट. आता शरद पवारांचा असा उल्लेख करावा लागतोय, तुम्ही शरद पवारांवर वेगवेगळ्या मुद्द्यांवरून वेगवेगळ्या कारणांवरून टीका करत आलेला आहात. मध्यंतरी तुमची शरद पवारांची सुप्रिया सुळे यांची भेट झाली, तुम्ही कॉफी घेतली आणि ती कॉफी खूप गोड होती असं बाहेर येऊन माध्यमांसमोर सांगितलं सुद्धा. अशी कोणती साखर घातली होती की त्यामुळे यावेळी त्यांची कॉफी गोड लागली? कोणी 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 आम्ही कॉफी प्यायला माझ्याबरोबर कुमार केतकर होते आणि त्या 15 जण होते. त्याच्यामुळे उरलेल्यांनी सगळ्यांनी असताना दुधाची कॉफी मागवली, मी आपली ब्लॅक कॉफी प्यालो. नाही म्हणजे हीच गोड कॉफी पुन्हा मवियाचे घटक पक्ष झाल्यानंतर वारंवार पिहायला मिळणार आहे, हे ह्याची संकेत मानायची का? मी ब्लॅक कॉफी प्यालो म्हणालो ना मी. नाही म्हणजे मला वाटतं आशिषला हे विचारायचं आहे की ब्लॅक कॉफी सुद्धा प्रकाश आंबेडकरांना त्या चर्चेनंतर गोड वाटलेली का, किंवा ती तशी गोड वाटत राहावी यासाठी नेमकं काय घडलं पाहिजे महाराष्ट्राच्या राजकारणात की तुमचं जे लक्ष आहे 30 खासदार हे भाजपेतर निवडून यावे यासाठीचं? ती आमची स्ट्रॅटेजी आहे. त्याच्यासाठी कोणाकडून गोड कॉफी पिण्याची गरज नाही आहे आम्हाला. बाळासाहेब, कडवट हिंदुत्वाचा मुद्दा पुढे नेणारी ठाकरेंची शिवसेना ही तुम्हाला पटकन स्वीकारते,
पण त्याच वेळेला सेक्युलर वाद जोपासणारा काँग्रेस असेल किंवा मग स्वतः पवारांची राष्ट्रवादी असेल ही तुम्हाला पटकन स्वीकारत नाही, पटकन जवळ करत नाही. तुम्ही याकडे कसं बघता? पवार आणि गांधी कुटुंब हे ठाकरेंपेक्षा थोडंसं कमी सर्वसमावेशक आहे असं वाटतं आता काय सध्याच्या परिस्थितीकडे बघताना? नाही, आपण असं एक लक्षात घेतलं पाहिजे की बाळासाहेब ठाकरे असतील किंवा उद्धव ठाकरे जे आहेत, या दोघांनाही बाळासाहेबांना त्यांच्या वडिलांकडून आणि उद्धव ठाकरे यांना आपल्या आजोबांपासून पळता येणार नाही आहे. जे काही नावाचा वलय निर्माण झालेला आहे तो वलय तिथे असणारा त्यांच्या आजोबांमुळे झालेला आहे आणि त्यांच्या आजोबाने सुद्धा इथला असणारा हिंदुत्वाच्या संदर्भातलं वक्तव्य केलेलं आहे आणि सावरकरांच्या हिंदुत्ववादाशी त्यांनी असणारा उभा वादसुद्धा त्या ठिकाणी घातलेला आहे. बाबासाहेब आंबेडकर सुद्धा आपण असणारा बघितलं तर त्यांनी धर्म हा नाकारलेला नाही, कुठला धर्म हा त्यांनी असणारा केला, पण हिंदू धर्मामधल्या सुधारणेचा पहिल्या टप्प्यामधला आपण असणारा पाहिलं तर बाळासाहेबांचे वडील आणि बाबासाहेब हे दोघंही त्या ठिकाणी असणारे एकत्र काम करत होते. त्याच्यामुळे काँग्रेस सगळ्यात चुकते कुठे ते मी आपल्याला असणारा सांगतो की सेक्युलर हा शब्द घटनेमध्ये कुठेही डिफाईन केलेला नाही, म्हणजे त्याच्याबद्दलचे असणारं वक्तव्य हे असणारं नाही, पण हा देश सेक्युलर राहील असं फक्त त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. आता परिस्थिती अनुसार हा सेक्युलर हा शब्द तुम्हाला असणारा इंटरप्रिट करावा लागतो, म्हणजे त्याचे असणारे तुम्हाला निकष काढावे लागतात. ज्यावेळेस धार्मिक तत्व आणि संविधानिक तत्व यांचा संघर्ष होतो त्यावेळेस निधर्मवादाची तत्त्व त्या ठिकाणी असणारा लागतात. पण ज्यावेळेस धर्माची आणि संविधानाची तत्त्व ही ज्यावेळेस बरोबर असतात त्यावेळेस तुम्ही असं म्हणता की संविधान आणि धार्मिक तत्त्व हे समान आहेत असं तुम्ही त्या ठिकाणी म्हणता. त्याच्यामुळे असणारं काँग्रेसला हा फरक कधी त्या ठिकाणी कळला नाही किंवा ते कळूनसुद्धा करू इच्छित नाहीत. आता कशामुळे ते करत नाहीत, कशामुळे ते कळू इच्छित देत नाही हे त्यांनाच माहिती. आणि म्हणून आज आपण असणारा सोनिया गांधीसारख्या व्यक्तीसुद्धा BJPशी लढण्याच्या दृष्टिकोनातून काँग्रेस ही सॉफ्ट हिंदुत्वाच्या बाजूने झालेली आहे असं त्या म्हणतात. आता सोनिया गांधींचं कंपल्शन आहे असं मी सुद्धा त्या ठिकाणी असताना मानतो, कारण का त्यांचं बाळपण जे आहे आणि राजीव गांधीशी लग्न होण्याच्या अगोदरपर्यंत जे आहे हे रोमन कॅथलिक आयुष्य आहे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. आणि त्यांनी कितीही असं म्हटलं की बाबा मी असणारा हिंदू धर्माच्या प्रिन्सिपल स्वीकारल्या तरी या देशाचा चष्मा त्यांना असणारा रोमन कॅथलिक म्हणूनच समजतो अशी परिस्थिती आहे. बाळासाहेब, मागच्या निवडणुकीमध्ये तुम्ही MIM सोबत गेलात, याच्यामुळे कुठेतरी सेक्युलर वाद सांगणाऱ्या काँग्रेसची अडचण होते या वेळेला? काँग्रेसचं काय अडचण आहे काय आहे हे त्यांनाच माहिती. नाही, मी तुम्हाला प्रश्न केला की मागच्या वेळेला तुम्ही MIM सोबत गेलात नाही असे. आत्ता मला एक असं पाहिजे की कमलनाथ हा एवढा व्यक्ती मोठा आहे का की जो सोनिया गांधीला, राहुल गांधीला आणि खरगेला डिक्टेट करू शकतो? हा एवढा व्यक्ती आहे का मोठा? काँग्रेसच्या जोरावरती वाढलेला आहे. त्याच्यामुळे उद्या काँग्रेसमधनं त्याला उचलून बाहेर टाकलं तर मी आज तुम्हाला सांगतो की कोण माणूस त्याच्या घरी जाणार नाही अशी अवस्था आहे चिंदवाड्यामध्ये. आणि म्हणून मी असणाऱ्या शिवाजी पार्कच्या जाहीर सभेमध्ये म्हटलं की इथला रिंग मास्टर जो आहे तो नरेंद्र मोदी आहे, तेव्हा ते आम्हाला लक्षात घेऊन आम्हाला आमच्या स्ट्रॅटेजीज ठरवाव्या लागतात. बाळासाहेब, रिंग मास्टरला लक्षात घेऊन स्ट्रॅटेजी ठरवाव्या लागतात
हे तुमचं विधान खूपच म्हणजे खळबळ माजवणारं ठरणार आहे. मात्र मग रिंग मास्टरच्या हातातला चाबूक तो कधी ईडीच्या रूपाने दिसतो, कधी IT च्या रूपाने दिसतो किंवा आणखी कुठच्या तरी वेगळ्या रणनीतीच्या माध्यमातून तो दिसत असतो. फटकारले जात असतात विरोधातील लोक. या रिंग मास्टरला तुम्ही आवर कसा घालणार? मी तुम्हाला तेच म्हणालो ना की 2024च्या निवडणुकीनंतर हा रिंग मास्टर पंतप्रधान नसणार. नाही, एक लक्ष म्हणून ठीक आहे पुन्हा बाळासाहेब, परंतु हे घडणार कसं आहे? त्या चाबकात तो चाबूक आहे हातात तो. लक्ष म्हणून नाही, लक्ष म्हणून नाही. जशी लक्ष्मण रेखा मारली जाते ना तशा रीतीने असणारं समजा की हे आम्ही असणारं रेष आखलेली आहे. म्हणजे ती रेष आखण्याची तयारी तुमची झालेली आहे. मात्र एक प्रश्न मगासपासून माझ्या काँग्रेसबद्दल अगोदरपासून झालेली आहे. त्याच्यामुळे असणारं मी जसं म्हणालो की पॉलिटिकल पार्टीजवरती सरकार फॉर्म काढण्यासाठी डिपेंडेबल आम्ही राहतो. पण काय घडावं आणि काय घडू नये याच्यासाठी मी राजकीय पक्षांवरती अवलंबून राहत नाही, तर मतदारावरती मी अवलंबून राहतो. हे अवलंबून राहणं शब्द जो आहे ना, काँग्रेसच्या नेत्यांशी बोलताना अनेकदा ते एक भीती व्यक्त करतात बाळासाहेब. ते सांगतात वंचित बहुजन आघाडी, प्रकाश आंबेडकर एक बळ आहे, मान्य आहे आम्हाला, मात्र ते कधी काय करतील सांगता येत नाही. अनेकदा ते निवडणुकीमध्ये हिंदीतला एक शब्द आहे ओट कटुए, मतं कापणारे असा घटक म्हणून काम करतात. त्यातून सोलापुरात आमचे सुशीलकुमार शिंदे पडतात. MIMचा उमेदवार संभाजीनगरातून निवडून येतो. त्याचं बळ खऱ्या अर्थानं बाळासाहेब काँग्रेसवाले आंबेडकर नालायक, हेच मी असतात. तुम्हाला तिथेच कापतो. काँग्रेसवाले नालायक आहेत एवढं लक्षात घ्या. महाराष्ट्रातले सुशीलकुमार शिंदेना तुम्ही असं विचारा की मागच्या निवडणुकीमध्ये मला ज्यावेळेस लक्ष्मण मानेंनी आग्रह धरला आणि भटक्या विमुक्तांनी आग्रह धरला की सोलापूर मी लढलं पाहिजे, कारण का त्यांच्या असणाऱ्या सुटण्याच्या याला 75वी वर्ष होत आहेत आणि म्हणून त्यांचा प्रतिनिधी लढला गेला पाहिजे, तेव्हा मी त्यांचा प्रतिनिधी म्हणून लढावं. या चर्चेला असणारा अशोक चव्हाणसुद्धा साक्षीदार आहेत. अशोक चव्हाण असणारं ताजमहालचे असणारे क्लबचे मेंबर आहेत. त्यांचं चेंबर आहे. त्यांच्या चेंबरमध्ये आम्ही बसलो होतो आणि त्यावेळेस मी सुशीलकुमार शिंदेंना असं म्हणालो होतो की तुम्ही मला आग्रह करण्यापेक्षा तुम्ही एक काम करा की आपल्या दोघांमधली युतीच आपण करू, आणि ती म्हणजे तुमच्या विरोधात मी उभा राहत नाही आणि तुम्ही माझ्या विरोधात मुस्लिम उमेदवार देऊ नका. तेव्हा सुशीलकुमार शिंदे म्हणाले माझ्या हातामध्ये हे नाही, मी ते करू शकत नाही. म्हटलं तुम्ही जे करू शकत नाही मग मी भटक्यांसाठी लढणार. इकडे उलट दिसत नाही का की प्रादेशिक नेतृत्व त्याच्यामुळे असणारं मी जर बोलायला लागलो या सगळ्या गोष्टी तर दुर्दैवाने काँग्रेस एवढी डॅमेज होईल की तिला उभं राहता येणार नाही. म्हणून मी मागे म्हणालो होतो काँग्रेसवाल्यांना की माझ्या नादी लागू नका. जे घडलं इतिहासात जमा झालं. माझ्या दृष्टीने इतिहासात जमा झालेलं आहे. ते नवा वेळ सुरुवात झाला, नवा काळ सुरुवात झाला. नव्या काळाप्रमाणे नव्या वेळाप्रमाणे आपण असणारं वागलं पाहिजे. राहुल गांधींना आम्ही निमंत्रण दिलं आणि तेही त्याच्यामध्ये म्हणत होते तुम्ही असणारा तुमच्या स्पोक्सपर्सन मार्फत दिलं, अमुक मार्फत दिलं, पार्टीने दिलं, हे त्यांनी कधी बघितलं नाही. आणि म्हणून मी माझ्या सहीने असणारा पाठवून दिलं ते किंवा तुम्ही या, ही संविधानाची सभा आहे, संविधान हे बाबासाहेबांनी लिहिलं हे बरोबर आहे, पण त्यावेळेसची पॉलिटिकल पार्टी म्हणून काँग्रेस होती, तेव्हा काँग्रेसचाही हा इतिहास आहे. तेव्हा जॉईंटली आपण असणारा त्या इतिहासाचा उजागर करू हे पत्र आम्ही त्यांना पाठवलं. ते मी हँगओव्हरमध्ये राहत नसतो. तुम्ही म्हणजे दारुडा जसा चढला की दुसऱ्या दिवशी म्हणतो आता उतारा पाहिजे, त्याच्याशिवाय त्याचा उतारा चढत नाही, असं माझी अवस्था नाही आहे. नाही, तुम्ही हँगओव्हरमध्ये नाही आहात. मात्र 10 वर्ष सत्तेबाहेर राहिल्यानंतर सुद्धा 2014 पासून आता 2023
बाळासाहेब, काँग्रेस हँगओव्हरमध्ये असं वाटतं का? कारण जे काही तुम्ही सांगतात मात्र त्यातून असं दिसतंय का की काँग्रेसचं नेतृत्व हे अजूनही हँगओव्हरच्या बाहेर येताना दिसत नाहीये, त्यांनी काहीतरी उतारा घेतलाच पाहिजे? आता त्यांना उतारा कोण देणार? जनताच देईल. देतेच आहे. त्यांनी जर स्वतःहून स्वतःचा उतारा घेतला नाही तर जनताच त्यांना उतारा देईल. आणखी एक प्रश्न म्हणजे काँग्रेसच्या नेत्यांशी बोलतानाच हा समोर आला. त्यांचं म्हणणं, बाळासाहेब आंबेडकर बोलतात, वंचितकडून युतीचा हात पुढे करतात, मात्र आत्ताच तुमच्या बोलण्यात आलं की प्रवक्त्यांकडून का देता तो? अहो, प्रवक्त्यांकडून कधी युतीची चर्चा होते का? आघाडीची चर्चा होते का? एक गंभीर प्रयत्न झाला पाहिजे. मोठ्या नेत्यांशी थेट बोलावं ना. म्हणून मी नालायक, म्हणून मी मुद्दामून मी कधीही शिवराळ शब्द वापरत नाही, पण पहिल्यांदाच असताना नालायक हा शब्द वापरला कारण का इमानदारी ह्यांच्यामध्ये नाही आहे, पॉलिटिकल ऑनेस्टी ह्यांच्यामध्ये नाही आहे, आणि ही पॉलिटिकल ऑनेस्टी नसल्यामुळे त्यांची आज ही गत झालेली आहे. बाळासाहेब, मध्यंतरी औरंगजेबच्या कबरीवरून महाराष्ट्रामध्ये वाद झाले होते आणि याच दरम्यान तुम्ही तिथे जाऊन दर्शन घेतलं होतं. त्या कबरीवरती फुलं वाहिली होती. म्हणजे ज्याने कुठे जावं, म्हणजे कोणी काय स्वीकारावं, ज्याचा त्याचा हक्क आहे. पण तुम्ही जे काही टायमिंग साधलं होतं तिथे जाण्याचं, त्यावरून तुम्हाला काय सिद्ध करायचं होतं किंवा काय मेसेज द्यायचा होता? दंगली थांबले की नाही मला सांगा. औरंगजेबच्या ह्याच्यावरनं, पोस्टवरनं किंवा असणाऱ्या ह्याच्यावरनं महाराष्ट्रामध्ये दंगलीला सुरुवात झालं होतं की नाही? दंगलीचं वातावरण होतं की नाही? बाळासाहेब, ते वातावरण नक्कीच निवडलं हे मागे वळून पाहिलं तर दिसतच आहे. निवडलं, हां. त्याच्यामुळे असणारा महाराष्ट्राच्या दंगलीसारख्या वातावरणामध्ये, म्हणून मी शब्द आज मुद्दामून तो असणारा वापरलेला आहे की कोविडच्या अगोदर सकल मराठ्यांचे मोर्चे निघाले की नाही आरक्षणासाठी, आणि दुसऱ्या बाजूने ओबीसीचे मोर्चे निघाले की नाही? आज जे स्वतःला ओबीसीचे नेते म्हणतायत त्या दिवशी कुठल्या बिलामध्ये शिरले होते मला माहीत नाही. दिल्लीवरनं मी जोपर्यंत स्टेटमेंट काढत नव्हतो तोपर्यंत असताना आमने सामने ठेकले होते, आणि पुन्हा असताना ती परिस्थिती निवडलेली आहे. काँग्रेसवाले सुद्धा बिलामध्ये शिरले होते, कुठेही तिथे दिसायला तयार नव्हते, अशी परिस्थिती आहे. बाळासाहेब, तुम्ही आता त्या आरक्षणाच्या विषयाला हात घातलेला आहे. सध्या आरक्षणावरून पूर्ण महाराष्ट्राचं वातावरण ढवळून निघालेलं आहे. तुम्हीच आता उल्लेख केलात की दोन समाज आमनेसामने उभे ठाकलेले आहेत. ह्यावर तुम्ही एक आरक्षणाचे अभ्यासक म्हणून आणि बाबासाहेब आंबेडकरांचे नातू म्हणून तुम्ही ह्या सगळ्यावर काय सोल्युशन द्याल? महाराष्ट्राला काय म्हणजे हे द्याल, फॉर्म्युला द्याल की ह्या सगळ्यावर तोडगा म्हणून? मी महाराष्ट्राला हे सांगतोय की त्यांनी गायकवाड आयोग वाचावा. त्या गायकवाड आयोगामध्ये असं म्हटलेलं आहे की महाराष्ट्राच्या शासनामध्ये 30% मराठा समाजाचा समावेश आहे, आणि कोर्टाने असं विचारलं की 30% ज्या समाजाचा ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये समावेश आहे त्याला मागासवर्गीय कसं म्हणायचं, बॅकवर्ड कसं म्हणायचं? आणि हा अहवाल कोणाच्या कालावधीमधला आहे? तर हा अहवाल देवेंद्र फडणवीसच्या कालावधीमधला आहे, मुख्यमंत्री असताना. त्याच्यामुळे त्या अहवालावरचा सुद्धा काय आर्ग्युमेंट्स व्हावेत याची असणारी चर्चा माझी काही झाली होती, परंतु काही जणांचे तिथे असणारं जाऊ दिलं नाही, येऊ दिलं नाही, हा वेगळा भाग आहे त्याच्यातला. आत्ता मी लोकांना असं म्हणतो आहे की सोल्युशन जे आहे ते मी पब्लिकली मांडणार नाही. तुम्ही आम्हाला सत्ता द्या, आम्ही त्या सोल्युशनचा अंमलबजावणी करून इथे आरक्षणावरचा तोडगा आम्ही निश्चितपणे काढू. पण हा काढत असताना ओबीसीचं ताट वेगळं राहील आणि आरक्षण जे मागणारे जे आहेत त्यांचं ताट वेगळं राहील. तुमचं हे बोलणं मान्य करत असतानाच नेमकं म्हणजे प्रकाश आंबेडकर यांनी असा अहवाल
असतानाही नेमका काय तोडगा सुचवलेला तेही महाराष्ट्राला ऐकायला आवडेल, जो कदाचित ऐकलाच गेला नसेल. कारण अनेकदा दाखवण्याचे दात वेगळे आणि खाण्याचे वेगळे असतात, हे सर्वच जाणतात बाळासाहेब. म्हणून मी म्हणालो ना की तो अहवाल तयार करतानाच मुळात असा अहवाल तयार करण्यात आला की तो स्वीकारला जाणारच नाही. आणि मग इथल्या असणाऱ्या मराठा समाजाने विचार केला पाहिजे की धर्माच्या नावाने जे मतदान स्वतःकडे मागायला आले आणि धर्माच्या नावाने तुम्ही असणारं ह्यांना मतदान दिले, त्यांनीच तुमच्या पाठीमागे पाठीत खंजीर खुपसला की नाही? हा मराठा समाजाने स्वतःला विचारलेला प्रश्न पाहिजे. बरोबर आहे बाळासाहेब, मगाशी तुम्ही राजकारणातल्या घराणेशाहीचा ओझरता उल्लेख केलात, तर एकूणच राजकारणामधल्या घराणेशाहीबद्दल तुमचं काय मत आहे? आणि ज्या वेळेला आता तुम्ही सुजात आंबेडकर यांना राजकारणामध्ये आणू पाहताय, त्यावेळेलाच पुत्रप्रेमावरनं इतर नेत्यांवरती टीका होते, चर्चा होते. या सगळ्यामध्ये तुम्हाला ही गोष्ट वंचितचे प्रमुख म्हणून आणि सुजातचे वडील म्हणून किती आव्हानात्मक वाटते? ते सत्तेच्या राजकारणामधला असणारा हा भाग वेगळा, हा विरोधातल्या राजकारणातला भाग आहे. पण लोकांचं जे मत मागाशी मी जे मांडलं ते असणारं सत्तेच्या राजकारणाच्या संदर्भातलं आहे. आम्ही असणारं सत्तेच्या राजकारणामध्ये कधीच अडकलेलो नाही किंवा त्याची लालचही नाही. काय वाटतं पण मी आता तुम्हाला दुसरा उलटा प्रश्न विचारतो. समजा उद्या असणारं तुम्हाला विचारतो, उद्या वंचित बहुजन आघाडीने BJP बरोबर जाण्याचा निर्णय घेतला तर कोण त्याला थांबू शकेल? आता मात्र काँग्रेसवाले. तुमच्या मनात विचार आहे का कोण त्याच्यामुळे असणारं A टीम B टीम जे आहे ना, हे पहिल्यांदा त्यांनी बंद करावं. मग आमचा निर्णय आम्हीच घेतो. इथल्या धार्मिक संघटनांबरोबर जायचं नाही, धार्मिक राजकारण ह्या देशामध्ये करायचं नाही. कारण काय धार्मिक राजकारणामुळे तुम्ही मागच्या वेळेला MIM सोबत गेलात. राजकारण आला आणि जातीयतेच्याच राजकारणातून या देशाची गुलामी झाली, ही आपण लक्षात घ्या. MIM हा मुसलमानांचा पक्ष आहे, याच्याबद्दल दुमत नाही. पण आमच्या स्टेजवरती असणारा MIMचे जेवढे नेते आले आणि ज्यावेळेस सार्वत्रिक ऐकल्या गेलं त्यावेळेस मला RSS सारख्या अनेक जणांनी विचारलं, प्रकाशराव हे भाषण तुम्ही लिहून दिलत का? मी त्यांना म्हटलं हा नंबर आहे, तुम्ही घ्या, तुम्ही जाऊन त्यांच्याशी चर्चा करा आणि काय आहे परिस्थिती ती बघा. इथे नॅरेटिव्ह जे दिल्या जातं आहे त्या नॅरेटिव्हशी आपण असणारा किती विश्वास ठेवायचा, किती विश्वास ठेवायचा नाही, अशी असणारी परिस्थिती आहे. पतंगाला दोन बाजू असतात. पतंगाला एकच बाजू असते, दुसरी बाजू नसते. समोरचीच बाजू असते. दोन बाजू असल्या पतंग उडत नाही. म्हणजे लपवलेल्या बाजूला गृहीत धरायचं नाही. शाळेमध्ये आम्ही शाळेमध्ये आम्ही असा अनेक पतंगा उडवलेल्या आहेत. आता कमी झालेला आहे नव्या पिढीमध्ये. बाळासाहेब अनेकदा दिवाळीमध्ये असणारा पतंगाशिवाय दुसरा खेळ नव्हता, एवढं लक्षात द्या. नाही बाळासाहेब, अनेकदा राजकारणात काय किंवा पत्रकारितेत सुद्धा पतंगबाजी खूप होत असते. तेव्हा मी माझ्या टीमला सुद्धा सांगतो की त्या पतंगाला थोडा तरी लॉजिकचा, एका बाजूने उडवावी लागते, ती दोन बाजूने उडवत नाही. नक्कीच ही पतंगबाजी आवडली. मात्र जे आता तुम्ही म्हणत होता त्यावरूनच आठवलं की राजकारणात काय किंवा पत्रकारितेत काय अनेकदा पतंगबाजी होत असते. मी माझ्या टीमला अनेकदा सांगतो की पतंग उडवावा लागतो, मात्र एक लॉजिकचा मांजा कुठेतरी त्याला असू द्या. तुमच्या बोलण्यात ते लॉजिक अनेकदा आढळतं, त्यामुळे भावतं सुद्धा. एक शेवटचा प्रश्न आहे की नेमकं मग अशी तुम्ही म्हणालात की आम्ही निवडणुका लढवणार, कोण म्हणालं? मतदारांच्या बळावर मी हे म्हणतोय की होय, नरेंद्र मोदी पुढचे पंतप्रधान नसतील. नेमकं काय लॉजिक आहे यामागे, हाच शेवटचा प्रश्न आहे. मतदाराचं जे लॉजिक आहे तेच मी आपल्याला कळवलेलं आहे. ज्या राज्यांमध्ये आम्ही प्लेयर होण्याचं बघतो आहोत त्या राज्यांमधल्या मतांवरती आम्ही असणारा त्या राज्याच्या मतांच्या जोरावरती आणि मतदारांच्या जोरावरती मी आपलं विधान केलेलं आहे. म्हणजे तसं घडणारच. यावेळेस घडून दाखवेन मी. धन्यवाद बाळासाहेब. खरं तर तुमचा दौरा ठरलेला होता, तरीसुद्धा पुढारी न्यूजसाठी तुम्ही खास वेळ काढलात, ओपन फोरममध्ये सहभागी झालात आणि मनमोकळेपणाने बोललात, त्यासाठी तुम्हाला धन्यवाद.
पुढारी न्यूजच्या ओपन फोरम कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. मात्र तुम्ही पाहत राहा पुढारी न्यूज, आवाज जनतेचा.